नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्रामध्ये आपण दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या आपल्या रिपोर्टरकडून समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया बातमीपत्राला. सुरुवातीलाच बातमी आहे निदा खान हिच्या संदर्भात. कॉर्पोरेट जिहादी निदा खान 11 मे पर्यंत पोलीस कोठडीत असणार आहे. नाशिक कॉर्पोरेट जिहाद आणि धर्मांतर प्रकरणी निदा आरोपी आहे आणि ती गेल्या अनेक दिवसांपासून फरार होती. अखेर तिला पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केली आणि तिला आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. निदा खान हिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून अधिकचा तपास पोलिसांचा सुरू आहे. आरोपीला ताब्यात घेऊन काल रात्री उशिरा औरंगाबादच्या संबंधित ज्युडिक्शनच्या कोर्टासमोर नेण्यात आलं. अटकेची ती महिला असल्यामुळे आणि सूर्यास्तानंतर अटक केली जात असल्यामुळे ज्या कायदेशीर तरतुदी आहे त्या तरतुदींचं काटेकोरपणे पालन करून आरोपीला ताब्यात घेऊन संबंधित न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. संबंधित न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला नाशिक येथे आणण्यात आलं आणि आज सकाळी 4:15 या आरोपीला अटक करून मेहरबान कोर्टासमोर आता हजर केलं होतं. या सगळ्या तपासात निदा खानने त्या पीडित महिलेला काही त्यांच्या मोबाईल ॲप मुस्लिम ॲप डाउनलोड करायला लावले होते. तिला हिजाब घालायला शिकवलं होतं. तिला कलमा पडायला शिकवलं होतं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात धर्मांतरानं जो काय आपण याच्यात सगळा ॲलिगेशन्स करतोय त्या प्रकरणात निदा खानचा फार थेट संपर्क होता. या सगळ्या गुन्ह्यातली शेवटची कडी जी आहे ती निदा खान होती. त्यामुळे तिला जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळावी जेणेकरून या सगळ्या विषयाचा तपास चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत. किरण, या प्रकरणी दिवसभरात काय नेमके अपडेट्स आहेत? मागच्या काही दिवसांपासून TCS प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान ही फरार होती, पण काल रात्री उशिरा नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर मधून निदा खानला अटक केलेली आहे. निदा खानच्या विरोधात खरं तर देवळाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता, धर्मांतर करण्याचा प्रयत्न, आणि त्याच पद्धतीने वेगवेगळे आरोप जे आहेत ते निदा खान वरती होते. खरं तर त्याच अनुषंगाने निदा खानचा शोध नाशिक पोलीस गेल्या काही दिवसांपासून घेत होते, पण निदा खान हे नाशिक पोलिसांच्या अजेत हाती लागत नव्हती. पण निदा खान हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे अशा पद्धतीची माहिती नाशिक पोलिसांना मिळाल्यानंतर काल रात्री उशिरा नाशिक पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मिळून हे एकूणच निदा खानला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर निदा खानला आज नाशिक न्यायालयामध्ये जे हजर केला असता. अनेक बाबींचे तपास करायचे आहेत आणि त्यामुळे निदा खानला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीचं युक्तिवाद जे आहे ते सरकारी वकिलांकडनं करण्यात आलं. पण नाशिक न्यायालयाने आता निदा खानला 3 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे. त्यामुळे पुढच्या या सगळ्या 3-4 दिवसांमध्ये काय काय तपास होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे. ठीक आहे किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा.